सांगलीत उशकल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर एकाच हातोडीने मारहाण करून त्यांच्याकडील आयफोन, मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून दोघे मोटरसायकलवरून पळून गेले। या प्रकरणी प्रशांत जंबू पाटील वय 27 राहणार इनाम धामणी सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून दोघा अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी हे ग्रीन एकर्स सोसायटी समोर उशकल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर त्यांची मोटरसायकल उभी करून मोबाईलवर बोलत उभे असताना दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले। त्यापैकी एकाने त्यांच्या जवळ असलेल्या हातोडीने त्यांच्या छातीवर, दंडावर आणि डोक्यात हातोडी मारून फिर्यादीस गंभीर जखमी केले आणि त्यांच्या पॅन्टच्या खिशातील 32,000 रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा मोबाईल फोन आणि रोख 350 रुपये जबरदस्तीने काढून त्यांच्या स्प्लेंडर कंपनीच्या मोटरसायकलवरून पळून गेले। ही घटना 30 मार्च रोजी दुपारी 4:15 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।